भिवापूर तालुक्यातील धामणगाव विद्या मंदिर या ठिकाणी आज सायंकाळी 7:30च्या सुमारास अत्यंत भयानक अशी आग पूर्ण गावाला भीषण आगीमध्ये त्यांनी चाकरून घेतलं आणि या आगीमध्ये अख्खं अर्ध गाव भस्मसात झालं असून या ठिकाणी असलेले नागरिक या आगीमुळे त्रस्त झाले। या ठिकाणी असलेले संपूर्ण मुके जनावरांचा या ठिकाणी विरोध झालेला आहे। या ठिकाणी मुक्या जनावरांना आपला प्राण गमावा लागला आहे। अशा प्रकारची भीषण आग आज या ठिकाणी धामणगाव विद्या मंदिर या परिसरात पाहायला मिळाली। धामणगाव विद्या मंदिरामध्ये दळणवळणाचा मार्ग हा व्यवस्थित नसल्यामुळे या आगीवर सहसा नियंत्रण मिळवता आलं नाही आणि त्यामुळे या आगीने हळूहळू एवढा वेळ घेतला होता की अख्ख्या गावाला या आगीने आपल्या भस्मसुरामध्ये पूर्णपणे भिसून घेतलं होतं। या ठिकाणी एका घरामध्ये काही ज्या मुक्या जनावर आहेत, बकऱ्या आहेत, कोंबड्या आहेत, त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे। या ठिकाणी आमच्या समोर जो मुलगा आहे त्याचे आई वडील सुद्धा घरातून सुखरूप बाहेर निघाले म्हणून त्यांचे प्राण वाचले, परंतु कदाचित जर मुलगा वेळीच घरी नसता तर त्यांच्या आई वडिलांना आपले प्राण गमावे लागले असते। अशा प्रकारचा एक भीषण प्रसंग धामणगाव विद्या मंदिर या गावामध्ये आपल्याला बघायला मिळाला। काय नाव बेटा तुझं? सुनील अतुल रामटेके। बरं, काय झालं एकंदरीत? ते वावराकडून आग आली, ते हवा धुवून चालू आली, ते एकदम एवढे पेटून गेलं। बरं, तुझ्या घरी काय काय नुकसान झालेलं आहे? 3.5 लाख रुपये आहेत धंद्यावरचे आणि 2 बकऱ्या, 2 कोंबड्या, एक 2 व्हीलर नवीन वाली, एक पिकअपच्या चक्का एक साइडने जळून गेली पुरी। अनाज पुरा पगरून गेलं इथं। पाहू शकता मी तुम्ही। अनाज कोणतं होतं तुझ्याकडे? अनाज, गहू, तांदूळ, अनाज। तू राहायला इथेच आहे का? याच ठिकाणी ठिकाणी राहिला। बरं, किती रूमचं मकान आहे? 2 रूमचं मकान आहे। बरं, अचानक किती वाजताची घटना आहे ही? 6:30। बरं, यावेळी मग तुम्हाला अग्निशमन दलाचा, पोलीस विभागाचा, आमदारांचा वगैरे मदत मिळाली यावेळेस तुम्हाला? मिळाली, पण काही मिळाली नाही ना, काहीच नाही। 3-4 गाड्या पाहिला फक्त मी। अच्छा, अंदाजे किती घर जळले असतील आपल्या गावात? कमीत कमी 40 ते 50-60। कोणाची जीवितहानी झालेली आहे का नागरिकांची? फक्त प्राण्यांची झालेली आहे? काही गुरढोरे वगैरे वारली आहेत का? गुरढोरे, त्याची गाय वगैरे जळली आहे सगळी। गुरढोर वाढलेली आहे। काय म्हणणं तुझं आता? काय नाही, आता हे आपलं बरोबर ठीक करून पाहिजे। बस पुनर्वसन झालं पाहिजे अशी तुझी पुनर्वसन झालं पाहिजे। माझे जे भरपाई केली आहे, माझी 2 व्हीलर जळली, पिकअप जळली, ते लोकांचे आज धंद्याचे पुरे पैसे बी गेले। धंदा करतो ते पूर्ण धंद्याचे पैसे म्हणजे कुठून आणले ते पैसे? आज हैदराबादवरून आलो होतो मार्केट करून। अच्छा, काय विकलं होतं हैदराबादला? मी शेळ्याचा धंदा करतो। अच्छा, शेळ्या विकून 3.5 लाख रुपये आले. आणले होते सब कागदपत्र जळून गेले, आरसी वगैरे काहीच नाही, पाहू शकता। रामटेके यांच्या घरचं मोठ्या प्रमाणामध्ये या आगीमध्ये नुकसान झालेलं आहे। या आगीमध्ये अनेक घरे या ठिकाणी जळलेले आहेत आणि एवढंच नव्हे तर मोठ्या प्रमाणामध्ये अनेक घरातील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शासन याकडे कोणत्या दृष्टीने बघते आणि या नागरिकांचं पुनर्वसन कसं करते किंवा जळालेल्या किंवा नुकसानग्रस्त या ठिकाणी नागरिकांना कोणत्या प्रकारचा शासनाकडून फायदा मिळतो याकडे मात्र असून नागरिकांचं लक्ष लागले असून यापुढे काय घडणार याचा आपण प्रतिशोध घेणार आहोत। भिवापूर तालुक्यातील धामणगाव विद्या मंदिर या गावामध्ये आज सायंकाळी 7:30च्या सुमारास अत्यंत बिकट अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। आगीने संपूर्ण गावाला आपल्या चपाट्यामध्ये घेतलं आणि त्यामध्ये अनेक घरांची या ठिकाणी नुकसान झालेली आहेत, जनावरांची नुकसान झाली आहेत। अनेक मुक्या जनावरांनी आपले प्राण गमावलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये आगीचे तांडव या ठिकाणी आज पहिल्यांदा भिवापूर तालुक्यामध्ये बघायला मिळालं। आमच्यासोबत धामणगाव विद्या मंदिर येथील सरपंच मॅडम आमच्यासोबत आहेत। काय नाव मॅडम आपलं? वैशाली तुळशीराम चौधरी। वैशाली चौधरी मॅडम या ठिकाणी। मॅडम, कशी लागली आग या गावाला? इथे साईडला एक म्हणजे गावाच्या बाहेर शेत आहे, त्या शेतामध्ये एकाने वनवा लावला, जसे फणं वगैरे पेटवले, त्या फणं पेटवले, ते फणाची आग जशी पेटतच होती अचानक वादळ आलं तिकडनं। बरं, वादळ आल्यामुळे कसं ते जे फणाचा विस्त होता तो पूर्ण पसरला हवेमुळे आणि तो कसा जे म्हणजे आता याचे घर होते आपले मातीचे, अतिक्रमण नाही, आपल्या आबादीचे घर आहे ते, त्या आबादीच्या घराने त्यांनी पूर्ण घेरून घेतलं, त्या पसरत गेली। एक लागलं, दुसरं लागलं, असं करता करता ते आणि वारा एवढा जोराचा आला की ते आटोक्यात आलं नाही, त्याच्यामुळे पूर्ण ते आगच पसरली। तर त्याच्यामुळे आम्हाला काही कुणाचे सामान काढायला किंवा काहीच, फक्त लोकांचा जीव कसा वाचेल याचा प्रयत्न केला आम्ही। आणि जास्तीत जास्त ज्यांच्या घरचे सिलेंडर आहे ते सिलेंडर तुम्ही बाहेर काढा आणि ते सिलेंडर बाहेर काढायला लावले
आणि सगळ्या लोकांना गावाच्या बाहेर काढलं. कोणाला हत्तेबोडी, कोणाला गोटनगाव, पांढरवाणी अशा साईडनी, आणि त्यांना डग्गा किंवा गाडी यांनी पोचता केला आम्ही सुखरूपस्थळी पोहोचवला. सुखरूपस्थळी. बरं, किती घरांना आग लागली असेल असं वाटतं? 50 ते 60 घरांना. किती नुकसान झालं असेल वाटते असं वाटतं मला? त्यांचं तर जळून खाकच झालं. तर जनावरे वगैरे जळली? जनावर तर जळाले. बैल वगैरे गाय हो, गाई, गोठे, कोणाचे गोठ्या, म्हणजे गोठ्याचा परिसर बकऱ्या आणि मी कोंबड्या मला जळताना दिसल्या, दिसल्या. पण बैल मला दिसला नाही नाही, जळताना. बैल वगैरे आहे, जोडी जळाली आहे, कोणाचे गाई वासरं जळाली आहे. बरं, मुख्य जनावरांचे प्राण गेले, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. प्रमाणात. काय अपेक्षा असणार आहे शासनाकडनं आता पुढे आपली? आता अपेक्षा म्हणजे शासनाने जेवढ्यात जास्त मदत होईल तेवढी त्या मदत करायला पाहिजे. ज्यांचं नुकसान झालं त्यांना मदत त्यांना करायला मदत. पाहिजे. त्यांचं पुनर्वसन करण्यात शेतकऱ्यांचं आहे, अनाज होतं त्यांच्याकडे, त्यांचे चणा भरलेला होता, त्यांचा कापूस होता, त्याच्यामुळे त्यांचं बरेचसं नुकसान झालं, लाखोचं नुकसान झालं मी त्यांचं. उमरेड वरून तुमच्या गावाला येताना मला रस्त्याची अत्यंत दयनीय स्थिती दिसली, ते तर आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला वेळीच जे मदत मिळायला मदत पाहिजे मिळाली होती ते नाही. मिळू शकली नाही नाही. मिळाली. त्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? हो, बरोबर आहे ना, कारण आमच्या रस्तेच असे आहे की एखादी जरी व्यक्ती इमर्जन्सी त्याला दवाखान्यात पोहोचवायचं काम पडलं तर ती सहजासहजी प्राण गमावल्याशिवाय राहणार नाही. एवढी परिस्थिती बिकट आहे या रस्त्यांची. या बाबतीत आपण काय पुढाकार घेतला सरपंच म्हणून? आम्ही वारंवार ठराव दिले, प्रस्ताव पाठवले, बरं, आमदाराला दिले, खासदाराला प्रशासनाने याकडे दिले, काही याच्याकडे काहीच लक्ष दिलं नाही. काय मागणी असणार आहे आपली? सरपंच संघटनेचे आपण अध्यक्ष आहात, काय मागणी असणार आहे ह्या धामणगाव विद्या मंदिरला घेऊन आपल्याला? मी अनिकेत ज्ञानेश्वर वराडे, सरपंच गटग्राम पंचायत नक्षी, सरपंच तालुका भिवापूर अध्यक्ष. ही जे भयावह परिस्थिती या धामणगाव विद्या मंदिर येथे निर्माण झाली, अत्यंत दयनीय अवस्था सर्व शेतकऱ्यांची आहे. इथं ज्याचं घर जळालेलं आहे त्या सर्व इथं शेतकरी आहेत. कोणाचा चणा जळालेला, कोणाचा कापूस जळालेला आहे, कोणाचा गहू खाणं म्हणजे उदरनिर्वाह करण्याचं ते सर्व जळालेलं खाक झालेलं आहे. माझी शासनाला या प्रसंगी एकच विनंती राहील की ज्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांना मदत देता येते, कारण शेतकऱ्याजवळ आता काहीच उरलेलं नाही, त्याच्यामुळे आता तो समोरचा आपला उदरनिर्वाह, आपली शेती कशा पद्धतीने चालवेल याची त्याला फार मोठी चिंता पडलेली आहे. म्हणून माझी शासनाकडे आता एकच मागणी आहे की ज्या पद्धतीने त्याच्या मालाचं व्हॅल्युएशन काढून, त्याच्या सर्व गाई बैलाचं गोठ्याचं व्हॅल्युएशन काढून त्याला तातडीने मदत करावी, एवढीच आमची आजच्या या प्रसंगी मागणी आहे. धामणगाव विद्या मंदिर या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीवर शासनाने तातडीने येथील लोकांना, येथील नागरिकांना, येथील कुटुंबांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे. अतिशय बिकट अशी परिस्थिती आज धामणगाव विद्या मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आहे. अशा प्रकारचं संकट कोणत्याही गावावरती येऊ नये, परंतु एकाएकी ओढवलेलं हे संकट जे आहे, या संकटातून सावरण्याची शक्ती जी आहे येथील नागरिकांना परमेश्वराने द्यावी, अशी या ठिकाणी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो. या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई देण्यासाठी या ठिकाणी लोकप्रतिनिधी वगैरे आलेले आहेत, आमदारांनी वगैरे भेट दिली या ठिकाणी. हो, आमदार साहेब, माजी आमदार कोण? राजभाऊ पारवे, सुधीरभाऊ पारवे. अच्छा, आणि पूर्ण प्रशासन, आजी आमदार संजय मेश्राम. अच्छा, या ठिकाणी या विधानसभा क्षेत्राचे जे आमदार आहेत संजय मेश्राम यांनी मात्र या घटनास्थळी अजूनपर्यंत भेट दिलेली नाही, अशी या ठिकाणी धामणगाव विद्या मंदिरच्या सरपंच चौधरी वैशाली चौधरी मॅडम या ठिकाणी यांनी सांगितली, खंत व्यक्त केलेली आहे. या गावाला नक्कीच न्याय मिळाला पाहिजे अशी आपण अपेक्षा करूया. जी न्यूज चॅनल करिता विलास कांबळे, कॅमेरामॅन श्रीकांत खानपुरेसह.